दिनांक 16/6/2025 रोजी वेला पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, यामध्ये जे आरोपी होते 5 आरोपी अनोळखी होते आणि पोलिसांसाठी हा चॅलेंज होता की हा गुन्हा कसे उघडकीस आणायचे। तर थोडक्यात जे हकीकत आहे घटनाची, त्यामध्ये एक पानशेत या ठिकाणचा राहणारा स्थानिक नागरिक तो बाजार गेला होता। त्याच वेळी नरे आणि आजूबाजूचे काही एरियाचे काही लोक, ते यंगस्टर होते, ते पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आले होते। हे जे पानशेत एरिया आहे त्यामध्ये संध्याकाळी 6:30-7 वाजताचे सुमारास ते एक पान शॉपचे समोर आले। तो जो स्थानिक नागरिक होता त्याचे बरोबर त्याचा काही हिटेड आर्ग्युमेंट झाला एक पान टपरीच्या समोर। हिटेड आर्ग्युमेंट मध्ये त्याची फिजिकल ऑल्टरकेशन झाली आणि फिजिकल ऑल्टरकेशन चे दरम्यान हे जे एक्यूज्ड आहे, आरोपी आहे, त्यांनी जो मयत आहे मयताचे पोटावर हाताने आणि लाताने मारहाण केली। त्यावेळी तो घरी गेला आणि त्याला पोटात ज्यावेळी पेन सुरू झाली तर तो हॉस्पिटलला गेला। इंटरनल ब्लीडिंग रिपोर्ट झाली आणि तो मयत झाला। आणि याचा आमची जे पोलीस स्टेशन वेला पोलीस स्टेशनची टीम, विशेष करून LCBची जे टीम आहे, ते दोघा टीम्सने एकत्र मिळून 2-3 वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या। त्यामध्ये CCTV तपास पथक, CDR, डंप डेटा कलेक्शन आणि अनालिसिस टीम तयार केली। त्याचबरोबर गोपनीय माहिती काढणे, त्याचबरोबर रेकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहे त्याचा तपास करणे, त्याचे मोडस ऑपरंडाई चेक करणे, असे 3-4 वेगवेगळ्या टीम्सने ते जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणचे ते हवेलीचे SDPO सुनील पुजारी जी आणि एडिशनल SP रमेश चोपड़े साहब, ये खुद घटनास्थल पे गए, इन्हें घटनास्थल की पानी की और उसके बाद टीम्स को एड्रेस किया और टीम्स को फील्ड में भेजा। एंड हे सर्व करताना 24 तासाचे आत जे आहे ते आमच्या टीम्सने जे आहे ते गुन्हा उघडकीस आणला आहे। त्यासाठी टीमचा खूप अभिनंदन आहे। या जे आरोपी आहे त्यामध्ये आकाश शुभम भिसे, वय 21 वर्ष, राहणार नरे, भागवत मुंजाजी आसुरी, वय 20 वर्ष, राहणार नरे, रितेश उत्तम जोगदंड, वय 21 वर्ष, राहणार नरे, उमेश उर्फ भैया रामभाऊ शेळके, वय 21, राहणार पेडगाव, तालुका परभणी, पांडुरंग बानुदा सोनवणे, वय 19 वर्ष, राहणार परभणी, जिल्हा परभणी। असे प्रकारे हे जे आरोपी आहेत अटक करण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास चालू